मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता फॉर्म कोणता आहे, डॉक्युमेंट काय लागतील या संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत। अर्जदाराचे नाव तुमचे जे असेल ते, वडिलाचे त्यांचे पूर्ण नाव, कायमचा पत्ता, मोबाईल नंबर, अर्जदाराची जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, लिंग स्त्री पुरुष, पुरुष असेल तर पुरुष यांच्यावर टिक करावी, अर्जदार दिनांकात अर्जदाराचे वय, जात, त्याच्या खाली मित्रांनो रेशन कार्ड क्रमांक नाही टाकला तरी चालेल, बीपीएल कार्ड क्रमांक नाही टाकला तरी चालेल, वार्षिक उत्पन्न 35,000 तुमचा तलाठी जे देईल ते तुम्हाला इथे टाकावे लागेल, बँकेचा तपशील, खाते क्रमांक तुमचा जो असेल तो आणि IFSC कोड आणि शाखा तुमची जी असेल ते, वैद्यकीय प्रमाणपत्र, श्री तुमचे नाव विठ्ठल माजी भालेराव, वय 76 वर्ष, 76, व्यवसाय शेती, राहणार तांदळी शेवई, तुमचा जो ॲड्रेस असेल तो, आणि तुम्हाला वयश्री योजनेअंतर्गत कशा यंत्रणाची आवश्यकता आहे ते इथे टाकणे महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खाली तलाठी अहवाल, उत्पन्नाचा दाखला या फॉर्ममध्येच दिलेला आहे, अलग घेण्याची आवश्यकता नाही, तलाठी कार्यालय तुमचं जे गाव असेल ते, तालुका डिस्ट्रिक्ट, तलाठी, अर्जदाराचे नाव, गाव, तालुका आणि डिस्ट्रिक्ट, 2023-24 या कॉलममध्ये उत्पन्न टाकून तलाठी साहेबाकडे फॉर्म जमा केल्याच्या नंतर ते आपल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर स्टॅम्प आणि सिग्नेचर करतील। मित्रांनो, डॉक्युमेंट खूप नॉर्मल आहेत, आधार कार्ड, बँकेचं पुस्तक, राशन कार्ड, आणि मित्रांनो फॉर्म सोबतच लागलेले स्वयंघोषणापत्र आहेत, वेगळं काही घेण्याची गरज नाही। पहिले स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचे नाव, व्यवसाय, गाव, तालुका डिस्ट्रिक्ट व आपलं उत्पन्न वार्षिक याच्यामध्ये टाकायचं। नंबर 2 हे घोषणापत्र, हे पण सिंपलच आहे, आपले नाव, गाव, व्यवसाय आणि आपण कुठे राहतो, ॲड्रेस, आणि तुम्हाला कोण्या उपक्रमाची गरज आहे, जसे श्रवण यंत्र आहे, चष्मा आहे, चेअर आहे, जे तुम्हाला लागेल साधन त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। मित्रांनो, खूप सोपा फॉर्म आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।